नमस्कार. माझे आजोबा म्हणजे आईचे वडील यशवंत दिनकर करमरकर हे गेली 5-7 वर्ष पोटदुखीने अतिशय त्रस्त होते आणि ही पोटदुखी सुद्धा वेगळ्या प्रकारची होती. कारण दुपारचं जेवण झाल्यानंतर 15-20 मिनिटांनी माझ्या आजोबांचं पोट अतिशय वेगाने दुखायला लागायचं. त्याच्यामध्ये कळा यायच्या आणि काही वेळेला आजोबांना जमिनीवर गडाबडा लोळावं लागायचं आणि मग तासाभरामध्ये ही पोटदुखी परत शांत व्हायची, ती दुसऱ्या दिवशीचं जेवण होईपर्यंत. पण शेवटी पुण्याला एकदा गेलेले असताना विनायक बेहेरे डॉक्टरांनी माझ्या आजोबांना तपासून या पोटदुखीवरती एक वेगळा किंवा विचित्र वाटावा असा उपाय सांगितला आणि तो उपाय करावा क न करावा या दुग्ध्यामध्ये माझे आजोबा 2 दिवस होते. पण एकदा जीवाचा हय्या करून त्यांनी तो उपाय करून टाकला आणि मग माझ्या आजोबांची पोटदुखी समूळ नाहीशी झाली. 6-7 वर्ष ज्या पोटदुखीने आपण त्रस्त होतो ती पोटदुखी या विनायक बेहेरे डॉक्टरांच्या एका उपायाने दूर झाल्यावर माझ्या आजोबांना खूप बरं वाटायला लागलं आणि परत एकदा विनायक बेहेरे डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटून त्यांनी सांगितलेल्या उपायामुळे आपली पोटदुखी पूर्ण झाल्याचं त्यांना कळवावं या एका उद्देशाने PWDच्या आपल्या नोकरीमधून 2 दिवसाची हक्काची रजा काढून माझे आजोबा चिपळुणातून उठले आणि सरळ पुण्याच्या सदाशिव पेठेमध्ये असलेल्या विनायक बेहेरे डॉक्टरांना भेटायला गेले. सविस्तरपणे आपली असलेली पोटदुखी, तुम्ही सांगितलेला उपाय आणि त्यामुळे मला झालेली पोटदुखीतून सुटका, एवढं सगळं अतिशय सद्गदित अंतःकरणाने आणि कौतुक करत करत माझ्या आजोबांनी विनायक बेहेरे डॉक्टरांना सांगितलं. पण आपण तेवढा सगळा चांगला अनुभव सांगितला, चिपळुणातून खास येऊन पुण्याला त्यांना सगळं हे वर्तमान सांगितलं आणि योग्य तेवढं कौतुक केलं, तरी काही फार मोठे आनंदाचे उत्साहाचे भाव या विनायक बेहेरे डॉक्टरांच्या चेहऱ्यावर उमटलेले काही माझ्या आजोबांना दिसले नाहीत. आता शांतपणे विनायक बेहेरे डॉक्टर आपण केलेलं कौतुक ऐकून घेत आहेत हे माझ्या आजोबांना थोडंसं वेगळं वाटलं आणि मग हळूच आडवळणाने जाऊन त्याचं कारण या विनायक बेहेरे डॉक्टरांना माझ्या आजोबांनी जेव्हा विचारलं तेव्हा विनायक डॉक्टर म्हणाले की हे बघा करमरकर, निरीक्षण शक्ती आणि आपली वेगळी बुद्धी वापरण्याची कला हे कोणत्याही क्षेत्रामध्ये, कोणत्याही ज्ञानशाखेमध्ये उत्तम यश मिळवण्यासाठी पहिली पायरी असते. सगळ्याच गोष्टी काही पुस्तकामध्ये लिहिलेल्या नसतात, पण पुस्तकामध्ये असलेलं आणि आपण मिळवलेलं ज्ञान आपल्या निरीक्षण शक्तीने आणि बुद्धीने योग्य पद्धतीने जे डॉक्टर वापरू शकतात तेच यशस्वी डॉक्टर होतात. आता माझ्या दिलेल्या एका वेगळ्या उपायाबद्दल तुम्ही कौतुक केलं, ते सगळं ठीक आहे, पण माझ्या वडिलांनी तर याच्याही पेक्षा मोठे चमत्कार घडवलेले आहेत. विनायक बेहेरे डॉक्टरांनी आपल्या वडिलांची म्हणजे विश्वंभर बेहेऱ्यांची एक कथा माझ्या समोर बसलेल्या आजोबांना सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले की माझे वडील विश्वंभर बेहेरे हे देवरुखामध्ये प्रॅक्टिस करत होते. त्यांनी ॲलोपॅथीचा अभ्यास किंवा ॲलोपॅथीची माझ्यासारखी MBBSची डिग्री काही घेतलेली नव्हती, पण धुंडीराज बापट नावाचे त्यांचे एक गुरु होते. ते त्या काळातले म्हणजे साधारण 1890 पासून 1920 सालापर्यंत कोकणामध्ये फार मोठे वैद्य म्हणून गणले गेलेले होते आणि त्या धुंडीराज पंतांच्या पायाशी बसून आपल्याला डॉक्टरी विद्या म्हणजे उपचार करण्याच्या पद्धती शिकायचा मानस माझ्या वडिलांनी म्हणजे विश्वंभर बेहेऱ्यांनी व्यक्त केला आणि मग या धुंडीराज पंताने अगदी धोळाक्षर गिरवावी तसं सगळं माझ्या वडिलांकडून घोटून घेतलं आणि मग त्यानं झाड, पाल, मुळं, खोडं, घरामध्ये असणारे चुना, कात, विड्याची पानं, कधी मोहरीचं तेल या सगळ्या गोष्टी वापरून
आलेल्या रोग्यांच्या असाध्य रोगांच्या वर मात करण्यासाठी औषध बनवून देण्याचं कौशल्य माझ्या वडिलांना या धुंडीराज पंतांनी शिकवलं होतं. आणि मग साधारणपणे 1932-33 सालापासून ते अगदी 1955 सालापर्यंत माझे वडील एक प्रख्यात डॉक्टर किंवा वैद्य म्हणून देवरुखामध्ये प्रॅक्टिस करत होते. एकदा असंच आमच्या घरी मकर संक्रांतीचं हळदी कुंकू होतं आणि संध्याकाळी माझ्या आईने केलेल्या त्या हळदी कुंकवासाठी गावातल्या अनेक बायका संक्रांतीचं वाण घ्यायला येत होत्या. त्यावेळेला माझे वडील म्हणजे विश्वंभर बेहेरे आराम खुर्चीमध्ये आपलं अंग टाकून पडवीमध्ये बसलेले होते आणि सहज चाळा म्हणून येणाऱ्या जाणाऱ्या बायकांची सगळी हालचाल आणि त्यांचं एकंदर हसणं खिदळणं कुतूहलाने बघत होते. आपलं निरीक्षण असंच सुरू ठेवत असलेल्या माझ्या वडिलांना सहज समोरून येणारा एक बायकांचा घोळका दिसला आणि त्याच्यामध्ये असलेली निळ्या साडीमध्ये बाई जी होती ती माझ्या वडिलांच्या एकदम नजरेमध्ये बसली आणि तिच्याकडे मग अधिक टक लावून माझे वडील बघायला लागले. विश्वंभर बेहेरे आपल्या आराम खुर्चीमध्ये बसून येणाऱ्या घोळक्यातल्या त्या एकमेव निळ्या साडीमध्ये असलेल्या बाईकडे 2-5 मिनिटं टक लावून बघत होते आणि मग तितक्यात त्याने आरोळी मारून आपल्या बायकोला म्हणजे मालतीबाईंना आतमध्ये कामामध्ये गुंतलेल्या असूनही जोरामध्ये हाकारा दिला, हाक मारली आणि सांगितलं की अगं, हातामध्ये जे काही तुझ्या काम असेल ते जरा बाजूला ठेव आणि स्टीलच्या एका तांब्यामध्ये गोड तेल भरून पटकन बाहेर घेऊन ये. मालतीबाईंनी म्हणजे विश्वंभर बेहेऱ्यांच्या पत्नीने ही हाक ऐकली आणि एकंदर विश्वंभर बेहेऱ्यांचे काम करण्याची पद्धत त्यांना माहिती होती आणि ज्या अर्थी एवढा ओरडा करून हातातलं काम बाजूला ठेवून गोडे तेलाचा भरलेला तांब्या पटकन घेऊन ये असं आपल्याला सांगितलेलं आहे, तेव्हा त्याची तशीच काहीतरी खास गरज निर्माण झालेली आहे हे आतमध्ये काम करणाऱ्या मालतीबाईंना जाणवलं आणि त्यांनी तात्काळ हातातलं काम बाजूला ठेवून एक स्टीलचा तांब्या गोडे तेलाने भरला आणि त्या बाहेर येऊन पडवीमध्ये आराम खुर्चीत बसलेल्या माझ्या वडिलांच्या जवळ उभ्या राहिल्या. त्या उभ्या राहिल्या आहेत हे जाणवल्याबरोबर आपली त्या बाईवरची नजर न ढळवता विश्वंभर बेहेरे आपल्या पत्नी मालतीबाईंना म्हणाल्या की हे बघ, या घोळक्यामधली ही जी कोण निळी साडीवाली बाई येते आहे ती उंबऱ्यातून आतमध्ये आल्यावर कदाचित पटकन पाणी मागेल, तेव्हा तिला पाणी न देता आता जो तुझ्या हातामध्ये गोडे तेलाने भरलेला तांब्या आहे तो तिच्या समोर दे. मालतीबाईने जरा रोखून बघितलं तर त्यांना लक्षामध्ये आलं की अरे, या तर आनंदीबाई आहेत. आता पतीची आज्ञा प्रमाण म्हणून मालतीबाई तसाच तांब्या भरलेलं गोड तेल घेऊन उभ्या होत्या. तो घोळका एवढं होईपर्यंत या विश्वंभर बेहेऱ्यांच्या अंगणामध्ये आला होता आणि अंगणामध्ये आल्या आल्या त्या निळ्या साडी नेसलेल्या आनंदीबाईने सगळ्या बायकांना जरा बाजूला करून पटकन 2 पावलं चढून त्या उंबरा ओलांडून आतमध्ये आल्या आणि समोर उभ्या असलेल्या मालतीबाईंना म्हणजे विश्वंभर बेहेऱ्यांच्या पत्नीला म्हणाल्या की मालतीबाई, पटकन जरा पाणी द्या हो. हे सगळं बघत उभ्या असलेल्या मालतीबाईंनी लगेच पुढे 2 पावलं टाकली आणि आपल्या हातामध्ये असलेला गोडे तेलाने भरलेला तांब्या आनंदीबाईंच्या हातामध्ये दिला. आनंदीबाईंनी गटा तांब्या तोंडाला लावून आतलं सगळं तेल पिऊन टाकला. त्यांना जाणवलं सुद्धा नाही की आपण पाणी मागितलं होतं आणि मालतीबाईने आपल्याला गोड तेल दिलेलं आहे. गोड तेल पिऊन झाल्यावर थोडं हुश्य करत मग या सगळ्या बायकांच्या बरोबर संक्रांतीचं वाण घेण्यासाठी या आनंदीबाई, बायका आणि मालतीबाई आतल्या खोलीमध्ये गेला.
सगळ्या बायका आतमध्ये गेल्यावर मग या विश्वंभर बेहेऱ्यांनी आपला कान आतल्या बाजूला लावला आणि त्यांच्या अपेक्षेप्रमाणे पुढच्या 2-4 मिनिटांमध्ये आतमध्ये काहीसा कालवा, गहजब किंवा आवाज यायला लागले आणि हे आवाज यायला लागल्याबरोबर आत्तापर्यंत शांतपणे आरामखुर्चीत बसलेले विश्वंभर बेहेरे ताडकन उठून उभे राहिले. ते आतल्या खोलीमध्ये गेले. तोपर्यंत त्या निळ्या साडीवाल्या आनंदीबाई जरा घुसमटायला लागलेल्या होत्या. त्यांची ती अवस्था बघून मग विश्वंभर बेहेऱ्यांनी आपल्या बायकोला आपल्या जवळ बोलावलं आणि सांगितलं, अगं त्यानं बहुतेक पोटातलं सगळं अन्न बाहेर पडेल असं वाटतं आहे, तेव्हा त्यांना म्हणावं की तुम्ही काही काळजी करू नका, हे घर तुमचंच आहे असं समजा आणि जर पोटातनं उलटून येत असेल तरी ते बिनदिक्कीतपणे येऊ द्या. विश्वंभर पंतांच्या सांगण्याप्रमाणे मग मालतीबाई त्या आनंदीबाईंजवळ गेल्या आणि त्यांच्या कानाशी लागून या आत्ताच नवऱ्याने आपल्याला जो निरोप दिला होता तो त्यांना दिला. तो दिल्याबरोबर थोड्याशा शांत झाल्या या आनंदीबाई. त्यांना वाटलं की आपल्याला नक्की काय होत आहे, उलटून येणार आहे असं सगळं वाटतंय, पण हे मालतीबाईंना कसं कळलं? आता त्यांच्याकडे फारसा विचार करायला काही वेळ नव्हता. आतून पोटातून सगळं डचमळायला लागलेलं होतं आणि मग पडत्या फळाची आज्ञा करून पोटातलं सगळं बाहेर काढण्याच्या मिशाने या आनंदीबाई उठून उभ्या राहिल्या आणि मालतीबाई त्यांना हाताला धरून बाहेरच्या ओटीवरती आल्या. तिथे विश्वंभर पंतांनी परात जमिनीवर ठेवून दिलेली होती. पोटातलं सगळं त्या परातीमध्ये मोकळं करून झाल्यावर या आनंदीबाई थोड्याशा स्वस्थ व्हायला लागल्या आणि मग त्यांचा आलेला घाम मालतीबाईंनी आपल्या पंचांनी पुसून काढला. तोपर्यंत हा सगळा प्रकार थोडासा विचित्र आहे याची जाणीव झालेल्या आतल्या सगळ्या बायका या मालतीबाई आणि आनंदीबाईंच्या बरोबर बाहेर आलेल्या होत्या आणि मग घाम फुटलेल्या आनंदीबाईंना मालतीबाई शांत करत असताना त्यांच्या आणि त्या परातीच्या भोवती या सगळ्या बायकांनी घोळका केला. आनंदीबाई जरासे उसासे टाकत शांत होत आहेत तोपर्यंत विश्वंभर पंतांनी डॉक्टरी लोक वापरतात तो आपला प्लकर म्हणजे चिमटा बारीक आणलेला होता आणि एका कळशीमध्ये पाणी घेऊन दुसऱ्या हातामध्ये एक तशीच परात घेऊन ते ओटीपर्यंत आलेले होते. विश्वंभर पंतांना या बायकांच्या घोळक्याजवळ आलेलं बघितल्यावर मग त्यातल्या काही बालकांनी जरासं बाजूला होऊन विश्वंभर पंतांसाठी मार्ग मोकळा केला आणि त्या मोकळ्या झालेल्या मार्गातून पुढे होऊन मग विश्वंभर पंतांनी आपल्या हातातली परात जमिनीवर ठेवली आणि कळशीतलं पाणी त्या दुसऱ्या परातीमध्ये ओतलं. आता हा सगळा प्रकार नक्की काय चालला आहे याचं औत्सुक्य म्हणावं, थोडासा भीतीचा भाग म्हणावा किंवा एकंदरच विचित्र अशी अवस्था म्हणावी, अशा सगळ्यामध्ये या बायका गुंतलेल्या असतानाच विश्वंभर पंतांनी आपल्या हातातला तो छोटा चिमटा होता तो पहिल्या परातीकडे घेऊन गेले आणि मग थोडंसं ते पोटातलं बाहेर आलेलं सगळं हलवून बघायला लागले आणि साधारण अंगुळभर म्हणजे अर्धा इंच लांबीचा एक निळ्या रंगाचा किडा त्यांना दिसला. तो किडा दिसल्याबरोबर आपल्या हातातल्या छोट्या चिमट्याने त्यांनी तो किडा उचलला आणि शेजारी परातीमध्ये जे पाणी भरलेलं होतं त्या पाण्यामध्ये टाकला. आजूबाजूच्या सगळ्या बायका, स्वतः आनंदीबाई आणि मालतीबाई सुद्धा विश्वंभर पंतांचं हे सगळं करणं टक लावून बघत होत्या आणि पुढच्या 2, 2.5, 3 मिनिटांमध्ये पाण्यामध्ये टाकलेला अंगुळभर असलेला किडा हळूहळू फुगायला लागला आणि 2-4 मिनिटांमध्ये त्याने छोट्या रताळ्याचा आकार घेतला. सगळ्यांच्या उघड्या डोळ्यासमोर पाण्यामध्ये टाकलेल्या त्या किड्याने एवढा मोठा आकार घेतलेला बघून सगळ्यांची बोबडी वळायची वेळ आली, पण विश्वंभर पंत शांतच होते आणि मग
ते सगळ्या बायकांना आणि विशेषतः आनंदीबाईंना म्हणाल्या की आनंदीबाई, तुम्ही जेव्हा उमरा ओलांडून आतमध्ये आलात तेव्हा माझ्या बायकोनी तुम्हाला पाणी नव्हे तर गोड तेल दिलेलं होतं आणि पाणी समजून तुम्ही ते गोड तेल प्यायलात आणि सगळं पोटातलं बाहेर आल्याबरोबर हा किडा सुद्धा त्याच्यामधून बाहेर पडला. आता जर तुम्ही पाणी मागितल्यावर आमच्या बायकोने तुम्हाला पाणी दिलं असतं तर आता परातीमध्ये हा एवढा फुगलेला किडा तुमच्या पोटामध्ये फुगला असता आणि मग काय झालं असतं ते मला काही सांगता येत नाही. विश्वंभर पंतांच्या या चाणाक्षपणामुळे, ज्ञानामुळे, वैद्यकीमध्ये असलेल्या एकंदर हातखंड्यामुळे त्या दिवशी तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या बायका आश्चर्यचकितच नव्हे तर स्तंभित झालेल्या होत्या. अशी ही सगळी गोष्ट विश्वंभर पंतांचे पुत्र विनायक यांनी माझ्या आजोबांना पुण्याच्या सदाशिव पेठेमध्ये असलेल्या एका दवाखान्यामध्ये सांगितले आणि विनायक बेहेऱ्यांनी आपल्याला बरं केलं, पण त्यांच्या वडिलांकडे त्याच्याही 2 पायऱ्या पुढचं ज्ञान होतं किंवा निरीक्षण त्यांचं जे काही होतं ते अफलातून म्हणावं अशा कॅटेगरीचं होतं. हे माझ्या आजोबांना ही सगळी गोष्ट ऐकल्यावर जाणवलं. पण एक मनामध्ये आपल्याही जो आत्ता आलेला असेल तो प्रश्न माझ्या आजोबांच्या मनामध्ये आला आणि त्यांनी बसल्या बसल्या समोरच्या विनायक डॉक्टरना तो विचारून टाकला की केवळ नुसतं त्या बाईकडे बघून हिच्या पोटामध्ये इतका भयानक प्रताप घडवून आणणारा किडा आहे हे तुमच्या वडिलांना कसं कळलं? विनायक डॉक्टरांनी सांगितलं की करमरकर, हाच प्रश्न, ही गोष्ट जेव्हा मला कळली तेव्हा मी माझ्या वडिलांना विचारला होता आणि वडिलांनी तेव्हा सांगितलं होतं की एकंदर निरीक्षण, माझं शास्त्र आणि गुरुने शिकवलेली दिलेली समज याच्यावरून त्या बाई ज्या पद्धतीने चालत होत्या तशा चालणाऱ्या बाईच्या पोटामध्ये असा किडा असण्याची शक्यता असते हे माझ्या निरीक्षण बुद्धीने, ज्ञानाने आणि गुरुच्या आशीर्वादाने मला जाणवलं होतं. आणि म्हणून खात्री करून घेण्यासाठी किंवा वाट बघायला वेळ नाहीये या एका अवस्थेमध्ये मी माझ्या बायकोला सांगून गोड तेल त्या आनंदीबाईंना पाजलं होतं. सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं या माझ्या ठाम विश्वासाला पक्की चालना देणारी किंवा तो विश्वास अधिक प्रखर करणारी ही गोष्ट जेव्हा मी माझ्या आजोबांकडून म्हणजे यशवंत दिनकर करमरकरांकडून ऐकली तेव्हा आज आपण सगळेजण जसे थोडेसे स्तिमित झाले आहात तसाच मी वयाच्या 12-13व्या वर्षी झालेला होतो. पण आजोबांनी ही गोष्ट सांगितल्यावर आजोबा तिथेच थांबले नाहीत, तर मग आजोबांनी मला सांगितलं की एवढं सगळं ऐकून घेतल्यावर हे विनायक बेहेरे डॉक्टर स्वतःच्या सदाशिव पेठेतल्या दवाखान्यामध्ये बसून आजोबांना पुढे सांगायला लागले की करमरकर, आमची विद्या, निरीक्षण, बुद्धी याही पेक्षा या डॉक्टरी विद्येमध्ये हातगुण नावाचा एक प्रकार असतो आणि माझ्या वडिलांच्या म्हणजे विश्वंभर पंतांच्या गुरुनी म्हणजे धुंडीराज पंतांनी स्वतःला आलेला एक अनुभव माझ्या वडिलांना सांगितला. त्यांच्याकडून तो माझ्याकडे आला, तो मी तुम्हाला सांगतो. म्हणजे खरोखर हे विद्यार्थ्यांनी बनवलेलं जग काय पद्धतीचं आहे आणि याच्यामध्ये हातगुण नावाच्या गोष्टीला किती महत्त्व आहे हे तुमच्या लक्षामध्ये येईल. असं म्हणून विनायक डॉक्टरांनी माझ्या आजोबांनी सांगितलेली गोष्ट आजोबांनी बसल्या बैठकीत मला सांगून टाकली होती. ती गोष्ट मी आपल्याला सांगणार आहे अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये.